जय श्री हरी विष्णू नारायण भगवान। सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला अर्थात 11व्या दिवसाला येतो हा मुहूर्त आषाढी एकादशीचा। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहू शकतो बुधा हलवाई यांच्या दुकानावर लोकांची रांग लागली आहे त्यांची स्पेशल बटाटा जिलेबी घेण्यासाठी। तर चला बघूया। नमस्कार, मी सुमंत महाजन। या ठिकाणी बुधा हलवाईंचं खास स्पेशल उपवासाची जिलेबी घेण्यासाठी आलो आहे। गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जसं मी लहान असल्यापासून म्हटलं तरी चालेल, मी इथे दरवर्षी आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी यांची स्पेशल उपवासाची जिलेबी असते। आमच्या घरी आमच्या प्रत्येकाला ही जिलेबी आवडते, म्हणून कितीही गर्दी असली तरी आम्ही इथे लाईनीत उभं राहूनच जिलेबी घेतो या सगळ्या गोष्टी। आणि हे सगळ्या नाशिककरांची ही पहिली पसंती आहे। आणि यांचा हा उपक्रम खूप सुंदर आहे की उपवासाच्या दिवशी माणसाला जिलेबी खाण्याची जी इच्छा होते ती त्यांनी उपवासाची जिलेबी बनवून पूर्ण केलेली आहे। मित्रों, इस समय मैं हूँ नासिक शहर के बहुत ही प्रसिद्ध बुधा हलवाई इनकी दुकान पर। और आज का जो शुभ मुहूर्त है आषाढ़ी एकादशी का, आषाढ़ माह के शुक्ल पक्ष की ये एकादशी तिथि अर्थात आषाढ़ी एकादशी, इस तिथि को देवशयनी एकादशी भी कहते हैं। और धार्मिक मान्यता के अनुसार इसी तिथि पर श्री हरि विष्णु भगवान अपनी 4 माह की योग निद्रा में जाते हैं। ये जो 4 महीने की अवधि होती है इसे चातुर्मास भी कहते हैं। नासिक शहर में बड़े ही प्रसिद्ध बुधा हलवाई, इनके यहाँ वर्ष में केवल 2 बार बनती है बटाटा जिलेबी जो उपवास में खाई जाती हैं। तो बहुत सारे लोग जो यहाँ आज के दिन उपवास करते हैं वो ये जिलेबी ले जाते हैं घर में खाने के लिए। नमस्कार, मी वसंत बुधाजी वाघ जिलेबीच्या दुकानाचा ओनर आहे। आणि ही जिलेबी आम्ही वर्षातनं 2च वेळेला बनवतो, आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीला। त्यामुळे अशी गर्दी दरवर्षी असतेच। अगदी म्हणजे लोक लांब लांबनं जिलेबी घेण्यासाठी येतात आणि ही गिराईकांची दया आहे, बाकी दुसरं काही नाही। सगळं आम्ही जे काही करतो गिराईकांच्या जीवावर करतो। काय नाही दादा, म्हणजे असं स्पेशल आम्ही काही करत नाही। जे करतो मनापासून करतो, चांगलं करतो। आणि बाकीची मग गिराईकांची आमच्यावर खूप दया माया आहे, त्या जीवावर आम्ही सगळं करतो। काय हे असेच गिराईकांनी आमच्यावर कायम कृपा ठेवावी हीच भगवंताकडे प्रार्थना आहे, बाकी काही नाही। हो।